त्यानंतर निवृत्ती पाटील साहेब उपस्थित आहेत, सरपंच सुरई सारंगावचे, त्यांचे सत्कार होईल. वाऊंचे 40+ मोसीम नॉन सेकंड आहेत, स्ट्राईकला आहेत का? स्ट्राईकला, ओके. नाही 12 खेळाडूंनी सांगितलं. निवृत्ती पाटील साहेब, सरपंच सुरई सारंगाव. मोसीमने स्ट्राईक घेतली. वाऊंचे 40+ विरुद्ध आयरे 40+. आयरे 40+ टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाज रुपेश भगत. चंदन भगत साहेबांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आयरे गावचे रुपेश भगत यांचे आगमन झालेले आहे. चंदन भगत यांचे बंधुराज, त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे मित्र अमित भगत सुद्धा आलेत. त्यानंतर रमाकांत घरस साहेब इथे उपस्थित आहेत, अंजूरचे समाजसेवक. पहिलाच बॉल, या मॅचची गोल्डन विकेट रुपेशच्या खात्यामध्ये. मोसीम 0वरती बाद. बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. अरे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. जय पिंपला देवी चषक हायलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक. धन्यवाद डीजे. वा भाई वा रुपेश, काय जबरदस्त अफलातून बॉल. उत्तर नव्हतं. ॲडव्होकेट सुशांत चौसर सुद्धा उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या. राजेश पाटील साहेब, अमृत म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, या. अमृतजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या. जबरदस्त. रुपेश ने एकदा जर ठरवलं की ते योग्य उत्तर देतात. काय बॉलिंग केली रुपेशने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं, हलकस अपील. लेग बाईस. लेग बाईच्या स्वरूपात खातं उघडलंय. वाऊंजे 40+. आता मात्र ऋषी, ज्या ऋषीने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. आता 3ऱ्या क्रमांकावरती प्रवीण आलेलेत. संदीप भरत म्हात्रे यांचे आगमन झालेले, त्याला विनंती असेल आपण या. सोनारपाड्याचे आपलं हार्दिक स्वागत. नगरसेवक आदेशदादा भगत यांचे आगमन झालेले आहे, त्यांना विनंती असेल आपण यायचे. श्याम भोईर यांचे आगमन झालेले, मात्र फटका जबरदस्त आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल सीमा पार. आलाय चौकार. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आलाय, कार्यसम्राट माजी सरपंच सोनारपाडा गावचे मुकेशदादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं जय पिंपला देवी चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. जबरदस्त व्यक्तिमत्व. मुकेशदादा एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. 5 धावा तापलकवती लागल्यात. रुपेशचा पुढचा बॉल. रुपेश भगत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ, डाऊन दी बॉल. झेल टिपला अमितने. फलंदाज ऋषीची खेळी समाप्त. रुपेशने 2 महत्वाचे विकेट घेतले आहेत, त्यामुळे वाऊंजे 40+ अडचणीत. कांतीदादा पाटील यांचे आगमन झाले या व्यासपीठावरती. कांतीदादा पाटील आपले हार्दिक स्वागत. रुपेश भगत सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे आयरेगाव चषकामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका होती ते प्रवीण म्हात्रे, त्यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि हा झेल बघा सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे. काय झेल टिपलाय. कार्बन कमाल कॅच.
ज्या दोन बॅटरने धावा बनवल्या होत्या या स्पर्धेमध्ये ते दोन्ही बॅटर स्वस्तात बाद झालेत. रुपेशने जबरदस्त बॉलिंग केली. प्रकाश पाटील बॅटिंग करण्यासाठी आले चौथ्या क्रमांकावरती. हाही चेंडू उंच गेलाय. वॅकेन एरिया आहे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल सीमा पार. आलाय चौकार प्रकाश पाटीलच्या बॅटमधून. सेमीफायनल 40+ यानंतर सेकंड सेमीफायनल जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी इस्टेट नावाली विरुद्ध दिवा. निलेश साळुंके अँड कंपनी. बॉल उंच गेलाय. प्रकाश ऑन फायर. आलाय सिक्सर. सीताताई अविनाश मात्रे ताईंचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युवा नेतृत्व नवी मुंबई. स्मिता भावेश मात्रे ताईंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पंधरा धावा आल्यात. चला जास्त वेळ नका घेऊ. यानंतर सेकंड 40+ ची सेमीफायनल. निलेश साळुंके यांनी आयवा कॅच जरूर पकडली आहे. मात्र फक्त आम्ही त्यांना धन्यवाद बोलू. कार्बन कमाल कॅच. नेक्स्ट मॅच त्यांचीच आहे. त्यामध्ये ते सराव करून घेत आहेत. दिवा संघाच्या विरुद्ध त्यांना खेळायचं आहे. नरेश शेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी इस्टेट नावाली 40+. गोलंदाज संदीप पाटील आलेत. सेकंडला प्रवीण. रिवर्स फटका खेळायला गेले प्रवीण. डॉट बॉल आलाय. रेग्युलर मधनं हेडुडने बी आणि उंबारली संघ फायनल मध्ये पोहोचलाय. मागच्या वर्षी उंबारली संघ या स्पर्धेत फायनल मध्ये होता रेग्युलर मधून आणि सलग याही वर्षी संदीप पाटील. पहिला बॉल डॉट आलाय. दुसऱ्या बॉलवर फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल जाईल का सीमा पार. गेलाय. आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले. रिव्हर्स ज्यावेळी ट्राय केलं होतं प्रवीणने त्यावेळी अपयश आलं. त्यानंतर हा सरळ बॅटने चौकार आलाय. निरंजन सामंत सर आणि दशरथ सुरकादे सरांना तुम्ही पाहताय जबरदस्त कामगिरी तिन्ही पंचांची. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग खराब आहे. या चुका टाळाव्या लागतील आयरे 40+ संघाला. 3 धावा इथे मिळाल्यात प्रवीणच्या खात्यामध्ये. 22 धावा झालेल्या आहेत. वाऊंजे 40+. मोहसिनची विकेट पहिल्या बॉलवरती आली होती. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप प्रवीण आणि प्रकाश. पीपी चांगली कामगिरी करतायत. कॉर्डिनेशन चांगलं आहे पीपी मध्ये. मगाचे संदीप कमबॅक करेल का. मिस फिल्डिंग ज्यावेळी होते त्यावेळी एका धाव्याचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये. चांगला चेंडू होता. संदीप चांगली बॉलिंग करतायत. फिल्डरची साथ मिळत नाही. चेंडूची हलकीशी गती त्यांनी कमी केली होती.
डॉट बॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नावाली आणि दिवा सेकंड फिट 40+ ची सेमी फायनल. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल, खराब बॉल आणि योग्य उत्तर दिलंय. बॉल सीमा पार जाईल. प्रकाशच्या बॅट मधून आलाय चौकार. चांगली बॅटिंग करतायत. 4 बॉल मध्ये 14. प्रवीणने 4 बॉल मध्ये 7. ऋषी आणि 26. ऋषी लवकर बाद झाले, मोसीम लवकर बाद झाले. क्रिकेट असंच तर खेळ आहे. प्रत्येक वेळी मोसीमच्या बॅटमधून धावा येतील असं नाहीये, ऋषीच्या बॅटमधून धावा येतील असं नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला जिम्मेदारी घ्यावी लागते आणि प्रकाशने ती घेतली. त्यांना माहिती आहे सेमी फायनलची मॅच आहे. इथून जिंकला तर थेट मेगा फायनल. मागच्या वर्षी 40+ ची स्पर्धा तुर्बे 40+ ने जिंकली होती आणि रनरअप संघ होता आडिवली 40+. पप्पू बाणे मालिकावीरची बाईक त्यांना मिळाली होती. मात्र आडिवली संघ यावर्षी या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. त्यामुळे नवीन चॅम्पियन मिळेल, कारण की तुर्बे संघ या स्पर्धेत खेळत नाहीये. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. तिथे हलकीशी मिस फिल्डिंग झाली आहे. थ्रोफेकी चांगली, मात्र 2 धावा मिळाल्या. 2 षटकात धावा आल्यात 28. चांगली आहे धावांची गती. पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये 13. दोन षटकात 28. थोडस जलपान करतायत. जाऊया आपण सुजलकडे. क्रिकेट सामन्यात आयोजन केलंय लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. 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 2 षटकात 28 झालेत. वाऊंजे 40+. 14.00 ची सरासरी. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मचिंद्र आलेत बॉलिंग करण्यासाठी. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रवीणने दुसऱ्यांदा प्रयत्न केला या मॅच मध्ये, त्याला यश मिळालं नाहीये. डॉट बॉल. तर प्रवीण सुद्धा या टीमचा एक चांगला बॅटर आहे. बुर्दुलच्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांची बॅटिंग पाहिली होती. आता रिव्हर्स फटके असेच तर आहे ना, कधी कधी तुम्हाला धावा देतात, कधी डॉट बॉल जातात. तर या गोष्टी घडतात. ऑन साइडला खेळायचं होतं. लेग बाईसचा इशारा आलाय. धावसंख्या 29. पहिले 2 चेंडू खूप चांगले आलेत मच्छिंद्र पाटीलचे. 4 षटकांची फर्स्ट सेमीफायनल. 32 संघ 40+, 16 संघ रेग्युलर. 16 रेग्युलर संघांमधून आपण पाहिलं तर हेडूटने बी आणि उंबारली फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे 2 सेमीफायनलच्या नंतर रेग्युलरची फायनल होईल. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळत आहेत.
बॉल जाईल सीमा पार. प्रकाश ऑन फायर. आलाय चौकार. त्यांचं हार्दिक स्वागत. धावा झाल्या 33-33. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2-33. दोन मुख्य फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर धावांची गती बाबत चांगली आहे. ऋषीने धावा बनवल्या होत्या, मोसिमने धावा बनवल्या होत्या, दोघांना अपयश आलं. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. हेच तर प्रवीणने केलं, तेच आता प्रकाश करतायत. सरळ बॅटने धावा येत आहेत, मात्र रिव्हर्स अस्त्र वारंवार बाहेर काढलं जातं, त्यामुळे डॉट बॉल आलाय. मच्छिंद्र पाटील सुद्धा एक चालाक गोलंदाज आहे. चेतन काळे यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अजदेगावरून त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी. 3-3. वेग प्रचंड आहे आणि हेच गोपीने जाऊन सांगितलं ज्यावेळी चौकार आला की हे बॉल तुला टाकायचे आहेत आणि हे पाहिजे तुमच्याकडे. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता, कोणाचं तरी मार्गदर्शन, कोणाचं ऐकणंही गरजेचं आहे आणि तेच केलं. गोपीने ज्यावेळी सांगितलं चौकार आलाय, तुला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग करायचे, कदाचित हे सांगितलं असावं. 2 बॉल डॉट आले. धावसंख्या 33 वरती थांबली आहे. चला, बॅट्समॅनने सांगितले, प्रवीणने. बघा, प्रवीण यांचं मी कौतुक करेल, कारण की त्यांच्या समोर ते धावत होते आणि बघा 3 सलग डॉट आले. आणि हीच चर्चा गोपीने केली होती की मच्छिंद्र आता एक चौकार आलाय. हा चेंडू बघा, जबरदस्त. स्वतः सांगितले बघा, मी प्रवीण यांचं कौतुक करेल. आणि ही खेळाडूवृत्ती, हा प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये तुमच्याकडे पाहिजे, प्रत्येकाकडे. चला, टॉस साठी या नावाली आणि दिवा. सेकंड सेमी फायनल. एका बाजूला निलेश सालुंके, लेजंड्स क्रिकेटर. नावाली म्हटल्यानंतर भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी दिलेली आहेत. अमित कमबॅक केलाय मच्छिंद्रने. बघायचं आता अमित कशा प्रकारे गोलंदाजी करतात या स्पर्धेत. धावा चांगल्या बनवलेल्या आहेत. आयरे 40+ संघाने त्यामुळे 40च्या आत थांबवलं तर धावा चेस करायला सोप्या जाऊ शकतात. पहिली फायनल 40+ ची होईल, लक्षात घ्या. रेग्युलरची फायनल शेवटी होईल. आताच मॅनेजमेंट कमिटीकडनं सूचना आल्या आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. प्रकाश ज्याच्या बॅटमध्ये धावा आल्या आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. चला, थ्रो पोचला. 2 धावा. 36. कैलास केरी थोडीशी दुखापत ग्रस्त आहेत, ॲक्युरेट फेकी करणं थोडंसं कठीण आहे. पंचांकडे पाहिलं जातं, वाईटची मागणी केली जाते आणि आता प्रवीणलाही माहिती आहे की बॉल तो कुठे पडला एक्झॅक्ट. पिचिंग काय बॉलची बघा, ते आता प्रवीण सांगतायत. आणि हे 9 सेकंडच्या बॅटरला चांगलं माहिती असतं योग्य बॉल आहे, योग्य डिसिजन. जसं सरांचं मी कौतुक करेन, त्यामुळे कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही. योग्य डिसिजन. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता होती, झेल ड्रॉप. 2च धावा मिळतील.
सोपा झेल ड्रॉप झालाय बघा. संदीप थोडेसे नाराज आहेत. अडतीस धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. यानंतर टॉस होईल. नवाली 40+ दिवा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. निलेश साळुंके हळूहळू येत आहेत. माहिती आहे सेकंड सेमीफायनल खेळायचे 38 झालेले आहेत. पुर्दुलच्या स्पर्धेत आम्ही पाहिलं होतं वाउंजे विरुद्ध नावाली आणि नवनाथ साळुंकेने काय जबरदस्त बॅटिंग करून ती मॅच जिंकली. सुरेश आणि तिथे मॅचचा टर्निंग पॉईंट काय होता ना भावेश, तर मंगेश पवारने मारलेला सिक्सर, तोच त्या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला आणि नावालीने ती मॅच जिंकली. वाउंजे नावाली सुद्धा बऱ्याचशा मॅचेस झालेल्या आहेत. अमित चपुटचा बॉल. हाही चांगला बॉल होता. सँडी तिथे 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 40 झालेले आहेत. 40चा मी उल्लेख केला होता की 40च्या आत थांबवेल का आयरे, मात्र 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 40 झालेले आहेत. या बॉल नंतर आपण टॉस आणि काही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केले जातील. या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक आनंदजी वजे साहेब असतील, संतोषजी वजे साहेब असतील आणि आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी. झेल सुटला होता प्रकाशचा, त्याचा फायदा घेतला. शेवटच्या बॉल वरती आलाय सिक्सर. धावा झाल्या 46 आणि 47 टार्गेट. कार्यसम्राट कार्यकुशल माजी सरपंच सोनारपाड्याचे मुकेश पाणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दिवा विरुद्ध नावाली. या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे टॉस झाल्यानंतर आम्ही मुकेशदादा पाटील यांचा विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत आमच्या संपूर्ण श्री बालाजी मित्र मंडळाच्या वतीने, ज्यांचं नेहमीच आम्हाला योगदान असतं. फक्त आम्हाला टॉस कोणी जिंकलाय कळवा. नावाली ओके चला चालेल. चला सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. मुकेश पाणी साहेब आपण पाहतोय कार्यसम्राट माजी सरपंच सोनारपाडा, आमच्या संपूर्ण बालाजी मित्र मंडळाच्या वतीने हा सत्कार होईल. आनंद वजे साहेबांना विनंती असेल आपण या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक देवेन आपण यायचे, दत्तामात्रे आपण या, सर्वांनी या. मंगेश आपण यायचे कारण मुकेश दादांचं नेहमी योगदान असतं. नावालीने बॅटिंग घेतली पुढच्या मॅच मध्ये. दिवा संघ तुम्हाला फिल्डिंग करायची. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय भावेश. हा षटकार ऊर्जा देऊन जाईल वाउंजे 40+ ला. मुकेश दादा पाटील यांचा एक विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला वाउंजे 40+ फिल्डिंग लावून घ्या लगेच. नाही जबरदस्त संघ आहे. परेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने 40+ क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. आणि प्रकाशने शेवट गोड केला कारण त्याचा झेलही ड्रॉ सुटला होता. प्रकाश थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. पायाची त्यांच्या दुखापत आहे, मात्र आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी क्रिकेट खेळणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांची भूमिका काय आहे संघासाठी हे महत्वाचं आहे. ॲडव्होकेट ब्रह्मा माळी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. या ब्रह्मा माळी साहेब आपलाही सत्कार केला जाईल. विलास भगत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. योगेश भगत यांचे सुपुत्र सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. विलास भगत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. त्यांना विनंती असेल या आपण. त्यानंतर चेतन काळन साहेब इथे उपस्थित आहेत, आजरेगावचे, त्यांचा सत्कार होईल. या दत्ता मात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते चेतन काळन यांचा सत्कार करायचे. त्यांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. आजरे पाडावर इथे उपस्थित राहिलेले आहेत. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत आणि आमचे वर्गमित्र सुद्धा आहेत.
त्यानंतर श्वेताताई भावेश पाटील ताई इथे उपस्थित आहे, त्यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. आणि भावेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण या, तुकांचाही सन्मान इथे केला जाईल. भावेश पाटील आपण या. दत्त मात्रे यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. ताईंना विनंती आपण या. भावेश पाटील साहेब आपण या. 47 47 टार्गेट आहे. गोलंदाज मोसीम, पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने. नाही क्षेत्ररक्षक काय बघतात आता, मॅच चालू झाली ना. नाही सांगा त्यांना मॅच चालू झाली. नाही होतं क्रिकेटमध्ये मित्रांनो असं, कधी कधी लक्ष नसतं, कधी कधी धूर आल्यानंतर या गोष्टी घडतात. थोडंसं आलंय ना. त्यानंतर दिवागावचे लेजंड क्रिकेटर विलास वैती इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. मी दत्ता मात्रे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. या विलास वैती एक काळ गाजवला दिवा गावासाठी. अपील बघा अपील. परेश पाटील यांचं मी कौतुक करेल, त्यांनी कोणत्या प्रकारचं अपील, त्यांना माहिती आहे चेंडू आणि बॅटचा जर संपर्क झाला नाहीये मात्र गोलंदाजचं काम असतं, फिल्डरचं काम असतं अपील करणं. मात्र ज्यावेळी ऑफिशियल पंच असतात त्यावेळी योग्य डिसिजन तुम्हाला बऱ्याच वेळा मिळतो मित्रांनो. फेअर क्रिकेट ही कल्याण डोंबिवलीची ओळख आहे. अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, नगरसेवक, त्यांची आम्ही नेहमी चर्चा करतो. पहिल्या बॉलवरती 2 आले होते. त्यानंतर मोसीमचं मी कौतुक करेल बघा. दोन धावा आल्या होत्या. 47चं टार्गेट तुम्हाला जितकं वाटतंय सोपं, तितकं वाउंजे टीमच्या विरुद्ध सोपं नाहीये. त्यांची बॉलिंग हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे. काय जबरदस्त बॉलिंग आहे. हीच तर खासियत आहे ना मोसीमची. कधी चेंडू वेगाने टाकतात, कधी चेंडूची गती कमी करतात. हे व्हेरिएशन तुमच्याकडे पाहिजे. फिंगर रोल बघा, राईट ओव्हर द विकेट, फिंगर रोल केले, हलकासा कट केलाय बॉलला. आणि परेश पाटील बघा, शिवसेनेची बुलंद तोफ. बॅकफुटला गेले, पंच केलाय. काय केलंय ऋषीने, झेल थोडासा ऋषीला वाटतंय कठीण आहे. मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे, रनआउटची संधी होती. मोसीम थोडेसे नाराज आहेत, त्यांना असं वाटतंय की झेल होता, आता झेल नव्हता. आणि ऋषीला चांगलं ठाऊक आहे बघा. आत्ता मोसीमने त्याचं कौतुक केलं, झेल नव्हता, ते डीप मध्ये स्टार्ट त्यांनी घेतलं नव्हतं. श्याम भोईर आमचे बघा काहीतरी चर्चा करतायत, सध्या स्क्रीनवरती आहेत. श्याम भोईर, नवीन भोईर. क्रिकेटमध्ये चर्चा तर महत्वाच्या असतात ना, आणि लाईव्ह असल्यानंतर त्या दिसतात आपल्या स्क्रीनवरती. त्यामुळे ओमसाई एमटीसी टीमचं कौतुक, ज्यांची प्रचंड मेहनत या वाहिनीसाठी राहिलेले आमचे सागर फराड असतील, रोशन फराड असतील, त्यांची संपूर्ण टीम, सर्वच आमचे कॅमेरामॅन, दिवस रात्र त्यांची मेहनत. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात. काय बॉलिंग केली मोसीमने आतापर्यंत. ज्यावेळी वाउंजे संघ बॅटिंग करत होता त्यांच्या 15 होत्या. अकुटप्प्याचा बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आउटफील्ड फास्ट आहे. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत, चांगली फिल्डिंग आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय, मात्र एक धाव रोखली असंच म्हणावं लागेल. चौकार गेला असता 3 मिळालेत. पहिल्या षटकात 6 आलेत. 18 बॉल मध्ये 41 अजूनही करायचे आहेत. पहिल्या षटकासाठी तुम्ही 4 मिनिटाचा वेळ घेतलाय, लक्षात घ्या. वाउंजे 40+.
परेश पाटील काहीतरी चर्चा करतायत, त्यांना माहिती आहे चर्चा केल्यानंतरच काहीतरी विषय सोडवले जातात. 18 बॉल 41 ची गरज. रिव्ह्यू घेतलाय का? बाउंड्री चेक करायची. बाउंड्री नाहीये. जितू गोंधे सुद्धा आमचे जोडले गेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला चला मॅच सुरू करा. दशरथ सर, अठरा बॉल 41 ची गरज. तीन धावा घेतलेले आहेत, त्यामुळे संदीपकडे स्ट्राईक आहे. प्रकाश पाटील आले, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये. मी मगाशी उल्लेख केला, जो शेवटच्या बॉलवरती जो षटकार मारला तो ऊर्जा देऊन गेला 52-40+ टीमला. बघा येते संदीप, ज्याने काल जबरदस्त बॅटिंग पीसीबीच्या विरुद्ध केली होती. 25 धावांची मॅरेथॉन इनिंग. फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑन. झेल तिथे टिपलाय. ऋषी कोणती चूक करत नाहीये. संदीपची खेळी समाप्त. बाउंड्रीने तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता संदीपने, त्यामुळे एक चांगला झेल तिथे टिपलाय. 6 वरती पहिला धक्का. प्रकाशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. इष्टांच्या मागे परेश शेठ पाटील मास्टर माइंड. शैलेश शेलार आले तर बॅटिंग करण्यासाठी. 17 बॉल 41 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मी मगाशी उल्लेख केला 40-45 हे चांगलं टार्गेट असू शकते या मॅच मध्ये. आणि ज्यावेळी प्रकाशने शेवटच्या बॉलवरती षटकार मारला 46 झाल्या आणि 47चं टार्गेट. आयरे 40+ संघासमोर. गोपी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मुकेश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतो या स्पर्धेसाठी. सुखदेव पाटील साहेबांची उपस्थिती आणि मुकेशदादा पाटील यांचे नेहमीच जय पिंपलादेवी चषक मध्ये खूप मोठं योगदान असतं, विशेष सहकार्य असतं. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सेफ फटका. बॉल सीमा पार चौकार. शैलेश शेलारच्या बॅट मधून धावा झाल्या 10. 16 बॉल 37 रन्स. दसरथ सर काय बोलतात खेळाडूंसोबत वारंवार? हा प्रश्न मला दरवर्षी पडतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये पडतो. अंपायर्स काय चर्चा करू शकतात खेळाडूंसोबत? सांगताय काय कशी बॅटिंग करायची? कमाल आहे. फटका जबरदस्त आहे.
आणि हेच सांगितलं वाटतं दशरथ सोरखादे यांनी की मारून खेळा, सिक्सर मारा. आलाय सिक्सर. धावा झालेले आहेत. 31 अजूनही करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 31. ज्या प्रकाशने विकेट घेतली होती त्यानेच 10 धावा आता खर्च केल्या 2 बॉल वरती. आणि हेच तर सांगितलं ना शैलेशने, जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट ढगात. आलाय सिक्सर. 15 बॉल 31. मॅच संपली नाहीये. 54 धावा 3 ओव्हरमध्ये चेस केल्यात या स्पर्धेमध्ये. आयरे फोर्टिलर्सने विसरू नका. सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये त्यामुळे सहजा मॅच सोडणार नाहीयेत. पुढच्या मॅच मध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी स्टेट. हाय चेंडू उंच गेलाय. वा भाई वा. शैलेश शेलार ऑन फायर. काय ठोकलाय सिक्सर. राईट सॉन्ग. काय बॅटिंग करतात शैलेश. 3 बॉल मध्ये 16 22 धावा झालेले आहेत. 25 अजूनही करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच सोपी झाली आता आयरे 40+ साठी. जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी स्टेट नावाली संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पुढच्या मॅच मध्ये. हा चांगला बॉल होता. आता प्रकाशचा कमबॅक आहे. 13 बॉल 25. या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. शैलेश शेलार भरपूर वर्ष अंडरआर्म क्रिकेट, झरण पॅकर्स हे नाव चर्चेत राहिलं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि त्याच टीमचे खेळाडू सध्या ओरम क्रिकेट. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 2 धावा होतील का. झाल्यात. बॅकअप बघा, बॅकअप बघा. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकात धावा झाल्यात. 24 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या 23. आहे विचारून गेलो त्यांनी. 12 बॉल 23 ची गरज आहे. 2 षटकात 24 झाल्या. 2 षटकात 23 करायचे आहेत. गोपीचंद 3 वरती नाबाद आहे. शैलेश 18 वरती नाबाद आहेत. सामना बॅलन्स आहे. 2 षटकात 24 ऐरीने बनवले आहेत. 2 षटकात 23 करायचे आहेत. ऋषी आले बॉलिंग करण्यासाठी. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. नावाली संघ खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचे. आणि दिवा संघ जशी मॅच संपेल तुम्हालाही फिल्डिंगला जायचंय. काय जबरदस्त खेळ पहिल्या रात्रीमध्ये दिवा संघाने केला आणि तो संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये आदेश भगत यांनी मारलेला सर्वात लांब षटकार या स्पर्धेमधला सर्वांच्याच लक्षात राहिला. त्यानंतर जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली नवनाथ साळुंके, सुरेश बालकृष्णने टाकलेला तो शेवटचा बॉल देसाईच्या विरुद्ध सर्वांच्याच लक्षात राहिला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. इथे कोणी जिंकला नाहीये, कोणी हारला नाहीये. मॅच बॅलन्स आहे. मॅच 50-50 आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे.
12 चेंडू 23. हा चेंडू वाईडिश लॉंग ऑन खेळत आहेत. एकच धाव मिळाले बघा. थ्रो फेकी ॲक्युरेट आहे. अकरा चेंडू 22 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. ऋषीने सुद्धा या स्पर्धेत जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे. मात्र बघायचंय शैलेश शेलार जे थोडेसे आक्रमण दिसत आहेत या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. 11 बॉल 22 ची गरज. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॉल 1 बाउन्स सीमा पार जाईल. आलाय चौकार. सध्या वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये शैलेश शेलार. 6 बॉल मध्ये 22 आणि 10 बॉल मध्ये 18 करायचे आहेत आयरे 40+ ला. काय जबरदस्त टेलिकास्ट. ओम साई MTC स्पोर्ट बघा ना काय क्लिअरिटी आहे, काय क्वालिटी आहे आणि शेवटपर्यंत नजर त्या बॉल वरती होती. 10 चेंडू 18 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. शैलेश शेलार ठरूनच गेलेत की आज काय करायचे ते जे आज करायचे. अभी नाही तो कभी नाही असंच ठरून शैलेश शेलार गेलेत. एकोणतीस धाबा. जी निघूची नाईट स्पर्धा आयरेनी जिंकली होती ना तशीच बॅटिंग शैलेश करतायत. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. वाह भाई वाह. काय बॅटिंग करतायत शैलेश शेलार. सिक्सर. शैलेश शेलार आलाय. 9 चेंडू 12. काय जबरदस्त. मी मगाशीच उल्लेख केला ज्यावेळी निघूची नाईट स्पर्धा आयरे 40+ ने जिंकली होती त्यावेळी या शैलेश शेलारने धावांचा पाऊस पाडला होता. हीच बॅटिंग शैलेशची आज पाहायला मिळाली. पॉवर पॅक बॅटिंग केली आहे. 7 बॉल मध्ये 28. 9 चेंडू मध्ये आता 12 करायचे आहेत. ऋषी कमबॅक करेल का. कमबॅक झालाय ऋषीचा. पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर निघालाय. डॉट बॉल. 8 चेंडू 12 ची गरज. कॅप्टन सातत्याने एस्टेनच्या मागून बघा प्रोत्साहन देत आहेत. मॅच मध्ये यायचंय आपल्याला. 8 बॉल 12. जबरदस्त बॉल होता. इथे फटका चांगला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आदेशजी शेलार आदेशजी भगत यांचे आगमन झालेले पुढच्या मॅच मध्ये इनएक्शन मध्ये असतील. चला चला गाडी जरा लवकर जाऊ द्या. 7 बॉल मध्ये 11 आहेत. 7 चेंडू 11 ची गरज. कंपल्सरी चेसिंग 40+ चा नियम. इथे परेश एकच साव मिळाले. दबाव 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 पाहायला मिळतोय. गोपी आता शेवटचे 6 बॉल आणि 10 ची गरज आहे. 3 षटकात 37 धावा झालेल्या आहेत. 6 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी 40+ चा नियम आहे. आणि बघायचे आता शेवटच्या ओव्हर मध्ये कोण येतील. शैलेश नोन सेकंडला आहेत. ही जमेची बाजू आहे वाउंजे 40+ टीम साठी. मात्र या स्पर्धेत गोपीने षटकार भरपूर मारलेत हे विसरू नका. सुरेश पाटीलने जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी स्टेट. चला रेडी राहा. नावाली संघ अजूनही लांब आहे. बॅटिंग आहे तुमची. या या लवकर. निलेश सावंकेंना माहिती ना आयोजकांना सहकार्य करणं हे खूप. चला चला घाई करा. फिल्डिंग करणारी टीम. अस्फाक शेख आलेत बॉलिंग करण्यासाठी. शेवटच्या ओव्हर मध्ये डिसिजन घेतलाय आणि अस्फाक वरती विश्वास दाखवलेला आहे.
एस्ट्रेशनच्या हातात चेंडू डॉट आला तर स्ट्राईक चेंज नाहीये. 2 धावा घ्यायच्या असतील दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. हे नियम या स्पर्धेचे ते 40+ संघटनेचे नियम आहेत. अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, उपाध्यक्ष प्रकाशजी मात्रे, प्रमोदजी मडवी यांची उपस्थिती तुम्ही पाहिली. खजिनदार मोतीराम पाटील असतील, महेंद्र मात्रे, हनुमान पाटील, राजू मात्रे, बाळाराम भंडारी. 6 चेंडू 10 ची गरज. जबरदस्त मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. जय पिंपळा देवी चषक 2026 च्या फायनल मध्ये पोहोचायचे. अशफाक आलेत बॉलिंग करण्यासाठी. पाहिलं जातं बॉल का सोडला हा प्रश्न शैलेशला पडलाय. पाच चेंडू 10 ची गरज. मी मगाशी उल्लेख केला वावंजे संघ सहजा मॅच सोडणार नाहीये. फटका चांगलाय. गोपीने एकच मारलाय मात्र सॉलिड मारलाय. आलाय सिक्सर. बॉल इतका लांब गेला ना मला वाटत नाही भेटेल का. भेटलाय. क्या बात आहे. प्रेक्षक कुठले आहेत. कॅमेरामॅन का. नाही तुम्हाला धन्यवाद आयरेगावच्या वतीने. नाही आमचे कॅमेरामॅन आहेत बघा ना ओमसा MTC चे. त्यांनाही माहिती होतं की इथे षटकार येईल. आयुष तिथे होते बघा. नाही आयुष आमच्या सोबत होते. कासारिओ प्रीमियर लीग चांगले ऑपरेटर आहेत. 4 बॉल 4 ची गरज. काय जबरदस्त फटका गोपी. इथे फटका चांगला आहे. वाईड स्ट्रॉंग ऑन. आलाय आलाय गोपी आलाय आणि सामना जिंकलाय. आयरे 40+ संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. आर्मी फिटनेस स्टुडिओ यांच्याकडनं या चला. शैलेश शेलार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 29 धावांची निघाली. हा चौकार बघा बाळू सर. क्या बात आहे. जबरदस्त. आणि आयरे 40+ संघ या स्पर्धेच्या थेट फायनल मध्ये. हे गोपीचं सेलिब्रेशन बघा आपल्या स्क्रीनवरती. आनंद बघा गगनात मावत नाहीये. क्या बात आहे क्या बात आहे.